बॉल नहीं निकल चला मॅचला सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा सामना दुसरा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका साईडला जर पाहिलं तर LICC हा संघ बॅटिंग करतोय, तर टॉस जिंकल्यानंतर BK11 या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पिंपळेश्वर मित्रमंडळात आयोजित कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा पर्व पहिलं SM जोशी क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा थरार आजच्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळाला. सेमीफायनलची ही दुसरी मॅच या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रक्कम 22,222 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 17,777 व आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. तसेच प्रत्येक चौकाराला 50 रुपये आणि षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज जे दिलं जाते. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक घेऊन गोलंदाज जो मात्र दाखल झालाय सचिन. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक, त्याच्या साथीला कल्पेश. विवेकने मागील मॅचमध्ये चांगला स्टार्ट दिला होता संघाला आणि तिथून मात्र राहुलने देखील चांगली बॅटिंग केली होती आणि कल्पेशने देखील मॅच जिंकून दिली होती. परंतु आता विवेक जर पाहिलं तर कशा प्रकारे स्टार्ट देतायच टीमला पाहावं लागेल. पहिला बॉल सेमीफायनल नंबर 2. पहिलाच बॉल बॅटची एज घेतली, मागे चेंडू निघून गेला परंतु धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आला, पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या मॅचला. हा देखील चेंडू जर पाहिला तर ऑन साईडला खेळाय, तिकडे क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल. धाव मिळेल ती केवळ 1. 2 बॉल आणि 1 ही सुरुवात हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. फोर्स 1 लाईव्ह वरती जे प्रेक्षक जुडलेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे मैदानामध्ये आलेत ते प्रेक्षक क्रिकेटचे चाहते, त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समोर ड्राईव्ह केलाय, तिकडे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल अडवलाय, धाव मात्र मिळणार नाहीये. कल्पेशला आता आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. एक युवा खेळाडू आहे कल्पेश. मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग, चांगले स्ट्रोक त्याचे पाहायला मिळाले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कल्पेशचा पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये तशा प्रकारे त्याला कामगिरी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु चेंडू ऑफ टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, फैलावलेत. सांगितले की वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. ड्राईव्ह पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल.
महत्त्वपूर्ण मॅच आहे. फायनलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ती संधी तुमच्याकडे आहे. तशी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. फलक जर पाहिला तर स्थिरावलेला 2 धावांवरती. बॅटची टॉप एज आणि तिकडे मात्र बॉलला जेल निसटला गेलाय. यष्टी रक्षकाकडून चूक झाली. जेलची संधी होती परंतु कल्पेशवरती मात्र सातत्याने दडपण आणलं जाते. हा चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू डॉट आलेत. तीन चेंडू लगातारचे डॉट. धावसंख्या स्थिरावली 2 वरती. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड परंतु 2 धावांसाठी हा फटका आहे. 2 धावा आल्यात या शेवटच्या बॉलवरती आणि धावसंख्या पुढे गेली 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. अरविंद गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक घेऊन अरविंद यांना आमंत्रित केलंय. मागील मॅचमध्ये देखील अरविंदने प्रभावी मारा केला होता. चांगली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली होती अरविंदने. या मॅचमध्ये पाहूया कशा पद्धतीची कामगिरी. सर्वांचं लक्ष असेल अरविंद यांच्याकडे देखील. परंतु विवेकचा हा फटका 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय बॉलला. 2 धावा पहिल्याच बॉलवरती. विवेकने चांगला स्टार्ट क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये दिला होता. या मॅचमध्ये देखील तीच अपेक्षा संघाला आणि टीमला असेल. आता चेंडूने उंची जास्त घेतली आहे. पाहूया लांबी तितकीशी घेतली जाते का. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. 2 धावा आल्यात. पडून 2 धावा पूर्ण केल्यात. आठ धावा फलकावरती. 2 बॉल 8. या बॉलवरती देखील फटका विवेकच्या बॅटमधून. ही दुहेरी धाव मात्र नक्कीच संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये 3 बॉलवरती 6 धावा फटकावल्यात विवेकने. असा स्टार्ट दिला होता त्याने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने फटका. बॉल आतमध्ये डायव्हर्ट झालाय. 1 धाव तर आली आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाली आहे. कल्पेश त्याच्या जोडीला आहे विवेकच्या आणि दोघांचाही ताळमेळ कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे की काय या 2 धावा पूर्ण झाल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 4 बॉलवरती 4 डबल आलेत म्हणजे 8 धावा खर्च केल्यात. आता 1 धाव 1 डिक्लेअर. 9 धावा खर्च केल्या तर अरविंदने. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा फलकावरती. आता या बॉलवरती धाव मिळेल का परंतु धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकात 4 या षटकामध्ये आल्या 9. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा बिनबाद 13. बिनबाद 13 धावा. LICC या टीमने मागील मॅचमध्ये धावा चेस केल्या होत्या. 49 धावांचं टार्गेट होतं आणि त्यांनी 1 गडी गमावला होता. विवेक बाद झाला होता परंतु राहुल आणि कल्पेश यांनी त्या धावा बनवल्या होत्या. परंतु आता धावा त्यांना बनवायच्या. समोर संघासमोर टार्गेट ठेवायचे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि धावा बनवाव्या लागतील. कल्पेशला मात्र सूर गवतले नाहीये. तो थोडासा चाचपडत खेळतोय. विवेकने एक बाजू धरून तो चांगली बॅटिंग करतोय. दुहेरी एकेरी धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन. या बॉलवरती
झेल मात्र सुटलाय आणि जीवदान मिळालं कल्पेशला. या जीवदानाचा फायदा मात्र कल्पेश कशा पद्धतीने घेतोय पाहावं लागेल. मुंबईमधील एक वाळकेश्वर आणि मलबार हिल आकर्षित करणारं हे ठिकाण आपण पाहतो. ब्रँडस्टँड देखील बाजूलाच आहे आणि एक आकर्षित करणारं मुंबईचं हे ठिकाण. तिथं मात्र ग्रीन पार्कमध्ये ही स्पर्धा रंगते. धाव मिळेल तर पाहिलं या ठिकाणी तर एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 15 वरती धावफलक. अभि मात्र चांगलं गुणलेखन करतोय आणि चांगली गुणलेखकाची भूमिका त्याच्या माध्यमातून बजावली जाते. तसेच आमचे काका देखील तिकडे त्या ठिकाणी चांगलं गुणलेखन करतायत. या बॉलवरती फटका आलाय. पण 2 धावा पूर्ण केल्या. बॉल बाहेर गेला तर डिक्लर, आतमध्ये आला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्या. त्या 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 17 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सचिन यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये बॉलला पाठवलं. 1 धाव आली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. चेंडूने उंची आणि हा झेल होऊ शकतो, पाहावं लागेल. सचिन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतायत आणि विकेट मात्र जी भागीदारी होत होती, विवेक मात्र थोडेसे धावा बनवत होते, त्यांना मात्र माघारी परतवलं गेलंय. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. विवेक बाद झालाय. यश मिळालं सचिनला. जी भागीदारी होत होती कल्पेश आणि विवेक मध्ये, ती मात्र भागीदारी आता तोडली आहे. बॅटिंगसाठी राहुल मागील मॅचचे हिरो. मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगली गोलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना संधी मिळाली आहे. आणि ज्या वेळेला राहुल यांना संधी मिळाली त्या वेळेला त्यांनी संधीचं सोनं केलं. मागील क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये देखील त्यांना संधी मिळाली होती आणि चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता पहिल्या मॅचमध्ये, क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. आणि महत्त्वपूर्ण सेमीफायनल नंबर 2 यामध्ये देखील त्यांना चांगला खेळ करावा लागेल. चांगला फटका आल्या परंतु इकडे जर पाहिलं तर बॉल झाडाला लागून आतमध्ये पुन्हा एकदा आला. ज्या प्रकारे कौशिक बाद झाला होता त्याच प्रकारची स्थिती आता पाहायला मिळाली होती. डॉट बॉल. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. अठरा बॉलमध्ये 18 धावा पहिल्या षटकात आल्या, 4 दुसऱ्या षटकात आल्या, 9 तिसऱ्या षटकात 5. म्हणजे 2 षटकांचा स्पेल सचिनने संपवलाय. केवळ 9 धावा दिल्या, त्याने एक विकेट देखील मिळवले. चांगली गोलंदाजीत आता आलाय गणेश. ब्लॉक होल चेंडू होता, इथं मात्र धाव मिळेल का, परंतु मिळणार नाहीये. थांबवलं गेले राहुलने कल्पेशला आणि हा डॉट बॉल. पहिला चेंडू. धावा जमा कराव्या लागतील. महत्त्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. अंतिम फेरीमध्ये जायचंय. अंतिम फेरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा चांगला फटका आहे परंतु 2 धावा मिळतील. प्रशांत 11 या टीम सोबत खेळायचा असेल तर तुम्हाला देखील चांगला खेळ करावा लागेल, दोन्ही टीमला देखील. परंतु विजय एकाचाच होतो. विजय या सामन्यामध्ये ज्याचा होईल तो संघ प्रशांत 11 या टीम सोबत फायनलची मॅच खेळेल, अंतिम सामना खेळेल या स्पर्धेचा. ब्लॉक होल चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. राहुल मात्र जोखीम पत्करणार नाहीये, कारण त्याला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्त्व. तो धावा बनवू शकतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय. मागील मॅचमध्ये त्याने धावा बनवल्या होत्या, परंतु कल्पेशने या मॅचमध्ये थोडंसं निराश केलंय, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत नाही. जास्तीचे डॉट बॉल तो आतापर्यंत खेळलाय, परंतु इथून त्याला अजूनही संधी त्याच्याकडे आहे. धावा बनवाव्या लागतील. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल.
हा चांगला बॉल आहे. फास्टर वन, फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेगाने बॉल हा टाकला गेला. डॉट बॉल. 20 या धावसंख्येवरती धावफलक थांबलाय. 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 2 धावा गणेशने केल्या खर्च. 4 बॉल टाकलेत. आणखीन एक चांगला बॉल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झाले. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच असतं, टीमच्या नावासाठी, संघाच्या नावासाठी खेळायचं असतं. आम्हाला बॅटिंग मिळू दे नाही तर नाही मिळू दे, आम्हाला बॉलिंग मिळू दे नाही तर नाही मिळू दे, परंतु आमच्या संघासाठी एक एक धाव आम्हाला वाचवायची आहे. हे मात्र प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आपले 100% एफर्ट देत असतो आणि तेच मात्र आता कर्णधार यांनी केले. पुलटॉस बॉल चुकी केली आणि समोरच्या दिशेने फटका. 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. धावफलक 2 ने वधारला पुढे गेला. 22 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 12 बॉलमध्ये जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. जास्त स्ट्राईक राहुलकडे असेल तर राहुल धावा बनवू शकतो. बावीस धावा. 22. गोलंदाजी मार्कवरती जयसल. डावकुरे हाताचा फिरकीपट्टू गोलंदाज जयसल दाखल झालाय गोलंदाजीसाठी. राहुल विरुद्ध जयसल असं बॅटल रंगेल. कोण जिंकेल, कोण हे बॅटल जिंकणार. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर तेवढ्या ताकदीचे आणि एका चांगल्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. हा चेंडू आलाय डॉट. या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये जास्तीचे डॉट बॉल पाहायला मिळालेत. जयसल गोलंदाजी मार्कसाठी, गोलंदाजीसाठी सज्ज होतील. पहिला चेंडू डॉट आलाय, परंतु राहुल यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. इथं जर पाहिलं तर पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याचमुळे की काय पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं आणि व्हाईट बॉल जो पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती. हा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. पाव्या धावा किती मिळतील त्या बॉलवरती. 2 धावा मिळतील. अशाच पद्धतीने बॅटिंग राहुलने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये केली होती आणि आता देखील तशीच करावी लागेल. काहीशे चेंडू शिल्लक आहेत, त्या चेंडूवरती जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या जर पाहिली तर 25 वरती धावसंख्या आहे. धावबादची संधी आणि धावबादची संधी मात्र या ठिकाणी राहुल बाद होताना पाहायला मिळेल. पा किती वेळ होता, बॉल पत्र्यावरती गेला, थांबला तिथं, नंतर खाली पडला आणि त्याच्यानंतर देखील 2 धावा पूर्ण झाल्या नाही. खेळाडू बाद झाला राहुल. महत्वाची विकेट आली आहे. धावसंख्या स्थिर आली. धावसंख्या जर पाहिली तर 26 वरती आहे. 26. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋषभ आला एक बॅटिंगसाठी. आल्या समोर फटकावलाय चेंडू. पाहूया किती धावांसाठी. आणि हा बॉल जर पाहिला तर बघता बघता
2 धावा मिळतील, परंतु काळजी घ्या तिकडे स्वतःची. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 28 आकड्यावरती. 28. जयशल ऋषभच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना 2 धावा आल्या. बॅटची टॉप एज आणि मागे कोणतीही चुकी करणार नाही. आणखीन एका विकेटचं पतन, खेळाडू बाद. ऋषभ मात्र बाद होतोय. तीन खेळाडू बाद झालेत. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 28 वरती. 28. कार्तिक बॅटिंगसाठी. आणखीन एक युवा खेळाडू कार्तिक आणि कल्पेश. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती कार्तिक, ज्याने क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना संघाला विजय मिळवून दिला. आणि दोघे बंधू आहेत. बॅकफुटला जाऊन न खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. आता अडचणी सापडल्या म्हणावं लागेल थोडासा LICC हार्ट संघ, कारण धावा आहेत त्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 28. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये किती धावा फटकावल्या जातील, किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट, किती धावांचं लक्ष उभं केलं जाते. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 25 आपण जर पाहिलं तरी पर्व पहिलं आणि 5 मेला या स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला दिवस होता 5 मे आणि या दुसऱ्या रविवारी म्हणजे 2 रविवारमध्ये ही स्पर्धा पार पडली गेली, संपन्न होत असताना पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. सेमीफायनल नंबर 2ची मॅच आपल्यासमोर रंगते. यानंतर फायनलचा अंतिम सामना तुमच्यासमोर रंगेल. ह्या धावा महत्वाच्या असणार आहेत. शेवटच्या क्षणाला लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केला, व्हाईट बॉल आणि त्यावरती एक बाईटची अशा 2 धावा स्कोर कार्डमध्ये. महत्वपूर्ण 2 धावा. धावफलक 30 वरती 28 वरती थांबला होता, आता 2 ने पुढे गेला. 6 बॉल अजूनही शिल्लक बाकी आहेत. कार्तिक आणि कल्पेश हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती कार्तिक, परंतु गणेशने या अगोदरचं चांगलं षटक हाताळलं होतं. लोअर फुल टॉस होता, त्याचा फायदा मात्र घेता आला नाहीये. धाव मिळाली ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 31 वरती जाऊन पोहोचलाय. 31. 31 धावा धावफलकावरती. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. फुलटॉस समोर फटका खेळलाय 2 धावांसाठी. 2 धावा आल्या. गणेशने या अगोदरचं षटक हाताळलं, त्यावेळेला त्याने धावा खर्च केल्या होत्या केवळ 4 आणि आता पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी आलाय. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे.
पस्तीस वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक पहिल्या डावातील. टॉपेज जेलबादची संधी आणि आउट. कल्पेश बात. पस्तीस वरती धावफलक थांबलाय. विकेट माघारी परतलेत ते 4 बॉल बाकी आहेत ते शेवटचे 2. 35 धावा 2 बॉल बाकी आहेत. आता नवीन बॅटर शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी दाखल झालाय. भावेश. दोन धावा 37 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि इकडे मात्र विकेट मिळेल. 37 झाल्या, 38 बनवायच्या. 36 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता विजयासाठी PK11 या टीमला. सहा षटकामध्ये 37 बनवल्या LICC टीमने. 38 धावांची आवश्यकता. 36 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. चला बॅट्समन पाठवा. BK11 चला बॅटर आपले दाखल करा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अडतीस धावांचा पाठलाग करायचंय. 37 बनवल्या पहिल्या डावामध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपला तेव्हा 37 धावा LICC या टीमने बनवल्या. 38 धावांचं लक्ष ठेवलं BK11 या टीम समोर. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. जयसाल आणि त्याच्या जोडीला रॉनी.
रॉनी आणि जयसाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो, या धावा रोखल्या जात आहेत का? गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन कार्तिक याच्या हातामध्ये चेंडू सोपवला असेल, कारण मागील मॅचमध्ये त्याने चांगली 2 षटकं हाताळली होती. कार्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती, तर बॅटिंगसाठी रॉनी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला जयसाल हा खेळाडू पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये जयसालने स्ट्राईक घेतली होती आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र बहाल केली होती. आता तो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि रॉनी याला स्ट्राईक एंडवरती आणले. मॅचला सुरुवात होईल, उत्तरार्धाला सुरुवात होतीये. दुसऱ्या डावाला सुरुवात. 38 धावा बनवायच्यात. 36 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. सेमीफायनल नंबर 2. कशा पद्धतीने हा खेळ, क्रिकेटचा खेळ, ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या चेंडूवरती टॉपे, जेलबादची संधी आणि तिकडे बचावला गेलाय रॉनी. विकेट मात्र प्राप्त झाली असती. रॉनी बचावलाय. थोडक्यात एक धावाली संघाचं खातं खोललंय, स्वतःचं वैयक्तिक खातं देखील एका धावेने खोललं जाते. 1 बॉल 1 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये जे पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू मात्र होताना पाहायला मिळते, कारण अंतिम काही शेवटचे सामने, फायनलची मॅच देखील यानंतरची फायनलची मॅच आहे. प्रशांत 11 संघाने अंतिम फेरी गाठली, फायनलमध्ये दाखल झालाय. यातून जो जिंकेल तो त्यांच्यासोबत फायनलचा सामना खेळेल, अंतिम सामना खेळेल या स्पर्धेचा. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका, फटका फसलाय, चेंडू हवे, जेलबादची संधी आणि तिकडे जेल. या मॅच मध्ये देखील निराशा. जयसाल मागील मॅच मध्ये शून्याचा शिकार, आता देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाहीये. पहिल्या मॅच मध्ये शून्यावर आउट, आता देखील शून्यावरती आउट. निराश करतोय संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर गणेश, ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, BK 11 या टीमचा गणेश आलाय. गणेश कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. कार्तिक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. बॅटची टॉपेज, आणखीन एक विकेट. विकेट विकेट विकेट. 2 बॉलवरती 2 मोठ्या सफलता, 2 मोठी सफलता कार्तिकला. गणेश ज्या पावली आला त्या पावली माघारी परतला. आणि डगआउट मध्ये जर पाहिलं तर BK 11 संघाच्या साप निराशा. टेन्शन वाढले. आता 2 खेळाडू मोठे बाद झालेत, गणेश देखील आणि आपण जर पाहिलं तर जयसाल देखील. सचिन आलाय नवीन बॅटर. सचिनने मागील मॅच मध्ये थोडीशी झुंज दिली, आता तशी बॅटिंग त्याला करावी लागेल. आता थोडा बॅकफुट वरती आलाय. कमी धावसंख्येमध्ये जास्ती चुरस पाहायला मिळेल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक. बॉल, बॅटची टॉपेज, बॉल मागे निघून गेलाय. 1 धाव आली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांवरती धावफलक जो पाहायला मिळतोय. आता भागीदारी करावी लागेल. कमी धावसंख्येमध्ये अशा मॅचेस कित्येक वेळा चुरशीच्या आणि शेवटच्या बॉलवरती रंगताना पाहायला मिळाल्यात आणि टफ देता यायला पाहायला मिळतोय. LICC हा संघ, गोलंदाजी त्यांच्याकडे आहे, चांगले गोलंदाज आहेत. पायावरती ब्रश झालाय, तिकडे शॉर्ट फाईंड लेगला क्षेत्ररक्षक. डॉट बॉल, डॉट बॉल आणि डॉट बॉल. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक कार्तिकचं पाहायला मिळालंय या षटकामध्ये. 2 बॉल 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या आणि 2 धावा त्याने खर्च केल्यात. 5 बॉल 2 धावा 2 विकेट अशी परिस्थिती पाहायला मिळते. BK 11
अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर फटका बसू शकतो. या बॉलवरती फटका आलाय ऑन साइडला. तिकडे एक धाव आली आहे. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती. मॅच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कार्तिकने जी काही गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, 2 महत्वाच्या विकेट त्याच्या खात्यामध्ये आल्यात. हो, बॅटिंग नाही झाली माझ्याकडून, परंतु मी माझ्या संघासाठी गोलंदाजी करत असताना संघाला विजयाच्या दिशेने विजयाचं योगदान मात्र मी माझ्या पद्धतीने देतोय आणि माझ्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजीने देतोय. त्याने 2 महत्वाच्या विकेट, 0वरती गणेशला माघारी परतवलं, 0वरती जयशालला माघारी परतवलं. आणि संकट मात्र आता जर पाहिलं तर मात्र BK11 या संघाच्या बाजूने पाहायला मिळते. इथून BK11 संघ सावरेल का? हो, सावरू शकतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही धावा बनवल्या तर तुम्ही सरस ठरू शकता. डॉट बॉल आले, विकेट आल्या तर LICC हा संघ सरस ठरू शकतो. गोलंदाजी मार्कवरती आता कल्पेश, कार्तिकचाच बंधू कल्पेश. हा चेंडू चांगला आहे. गुडले स्पॉटवरतून राईज झाला. नाकाजवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. हा पहिला चेंडू डॉट आलाय. कल्पेश आणि कार्तिक हे 2 बंधू आज मात्र ही स्पर्धा गाजवण्यासाठी, ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या संघाच्या नावासाठी आलेत. कार्तिकने त्याचं काम केलंय, 2 महत्वाच्या विकेट मिळवून दिल्यात. परंतु कल्पेश याला आता तशी कामगिरी हो करावी लागेल आणि त्याने केली आहे. बॉल सोडून दिला, मागचा दरवाजा खुला होता आणि तिकडून मात्र चोरी झाली. ही चोरी विकेटची होती आणि सचिन इथं मात्र बाद झाला. समजू शकला नाहीये बॉल कशा पद्धतीने आला आणि यष्ट त्याच्या वाकवल्या. खेळाडू क्रमांक 3 बाद. प्रत्येक बॉलवरती प्रोत्साहित केलं जाते खेळाडूंना, गोलंदाजाला. आज 2 बंधूंनी कहर केलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. कल्पेश आणि कार्तिक घरातून देखील मॅच पाहत असतील आई बाबा. आज मातृदिने आणि आईसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जायचे, त्यासाठी हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये झळकले. चांगली कामगिरी करतायत, चमकदारी कामगिरी या दोघांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर, कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची चायनीज कट, मागे बॉल अडवला. यश मागे चांगलं कामकाज. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल तुमच्यावरती दडपण आणू शकतात. धावा तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात, परंतु दडपण आणि दडपण त्याला झुगारून द्यावा लागेल. बॅटिंगसाठी आलाय भरत. या बॉलवरती 2 धावा आल्यात. भरत उर्फ बाबा 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 5 या आकड्यावरती 5 धावा धावफलकावरती. धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विकेट मात्र जर पाहिलं तर 3 महत्वाच्या विकेट BK11 संघाच्या माघारी परतल्यात. हा बॉल देखील चांगला आहे. आउटस्विंग पाहायला मिळाला. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला कल्पेशने आणि तिकडं मात्र फलंदाज बॅटर पाहत राहिला. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र त्याला कळलंच नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. विकेट 3 आल्यात. धाव मिळेल का तर नाही मिळणार. हो, आम्ही कमी धावसंख्येमध्ये फाईट देण्यासाठी आलोय. ही स्पर्धा गाजवायची, ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे, त्या इराद्याने आम्ही आलोय. हे मात्र LICC हा संघ दाखवतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. 3 खेळाडू बाद झालेत. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर केवळ धावा आहेत त्या 5 आणि 3 खेळाडू बाद. दयनीय अवस्था आहे BK11 या टीमची, परंतु इथून सावरेल का पाहावं लागेल. रॉनी मैदानाच्या आतमध्ये आहे, तो काहीतरी करू शकतो आता आणि ते करावं लागेल रॉनीला. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे तसे फटके आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कार्तिक याला आमंत्रित केले. वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी कार्तिक. पहिल्या षटकामध्ये प्रभावित मारा त्याचा पाहायला मिळाला. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि तो मात्र जर पाहिलं आता या षटकात 3ऱ्या षटकामध्ये आलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत केवळ. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल.
आता सगळे क्षेत्ररक्षक आणि संघ म्हणत असतील की आम्हाला विकेट नकोय, आम्हाला जास्तीचे डॉट बॉल पाहिजेत आणि तेच होताना पाहायला मिळते. एक एक डॉट बॉल दडपण वाढवत जाईल, एक एक धाव विजयाच्या समीप घेऊन जाईल. इथं 2 धावांसाठी फटका आलाय रॉनीच्या बॅटमधून. या 2 धावा महत्वपूर्ण आहेत आणि अशाच पद्धतीने धावा बनवायच्यात. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. क्रिकेट तहानभूक विसरायला लावणारा खेळ जो मात्र आपण आज खेळतोय SM जोशी क्रीडांगणावरती. पिंपळेश्वर मित्रमंडळाची असणारी भव्य दिव्य स्पर्धा आज आपण पाहतोय. हा बॉल सोडून दिलाय तिकडे, मात्र जर पाहिलं तर धाव मिळत नाहीये. डॉट बॉल थोडासा बचावलाय यष्ट्यांवरतून चेंडू कीपरला देखील बीट केलं, तिकडं डॉट बॉल. रॉनी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत संघाला वाटेल की आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, परंतु भेदक मारा या दोन्ही बंधूंचा आपल्याला पाहायला मिळालाय. वाह, काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे कार्तिक. रॉनी पाहत राहिला, बॉल कधी आला कधी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या हे मात्र रॉनी पाहत राहिला. हे युवा टॅलेंटचे, हे युवा खेळाडू आहेत आपल्या मुंबईचे, या विभागातील खेळाडू आहेत. चार महत्वाचे खेळाडू आता डगआउट मध्ये आराम करतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती भावेश. भावेशच्या जोडीला आहे बाबा. भरत उर्फ बाबा मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटने फटका खेळाय. पाहूया किती धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आता जो थांबला होता 9व्या आकड्यावरती जाईल. 9 धावा चुरस या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आणि चुरस आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चांगला फटका. वा, 2 धावा मात्र जरूर मिळतील. अशा प्रकारचे फटके अजूनही जरी खेळले तर BK11 संघ कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले तर यश तुमच्या जवळ येईल. प्रयत्न मात्र केले ते कल्पेशने आणि त्याच्या बंधूने कार्तिकने. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा आणि येणारे 18 बॉल बनवायचे त्या 27 धावा. 18 बॉल 27 ची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटका मागे 9 ची सरासरी आहे. 9 धावा तुम्हाला प्रत्येक षटका मागे बनवायच्याच आहेत. फायनलच्या मॅच मध्ये खेळायचं असेल तर प्रशांत 11 या टीम सोबत खेळायचं असेल तर प्रत्येक षटका मागे 9 ची सरासरी तुम्हाला बनवायची आहे. आव्हान मोठं नाहीये. 18 बॉल आहेत तुमच्याकडे, 27 करायचे आहेत. कॅल्क्युलेशन जर क्रिकेट खेळलात तर तुम्ही विजयाच्या दिशेने जाल, परंतु भेदक मारा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंचा. गोलंदाजी मार्कवरती आलाय कल्पेश. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन कल्पेश ह्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ड्राईव्ह केलाय लोअर फुल टॉस. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर एक सिंगल. एकेरीच्या धावेत एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 26 ची आवश्यकता अजूनही. 12 धावा झाल्यात. 26 ची आवश्यकता. 17 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कल्पेश सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. बाहेर आणणारा चेंडू फिंगर रोल केले होते, तिकडे टॉपेज लागला. यष्टीरक्षक
ची कामगिरी चांगली राहिली आहे. बॉलवरती वेगाने गेला, एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड. आता थोडीशी भागीदारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि ही भागीदारी अशाच पद्धतीची राहिली शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत, तर संघ कुठंतरी कमबॅक करेल. BK11 अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चालू असलेली लढत. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा सामना क्रमांक दुसरा रंगतोय. बॅटची चायनीज कट, मागे चेंडू निघून गेला, एक धाव तर आली आहे आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 14 धावांवरती. चौदा धाव फलकावरती आहेत. मोठा फटका तर खेळलाय, परंतु धावा किती मिळतील त्या महत्वाच्या आहेत. एक मिळेल की दोन मिळेल, परंतु 2 धावा मिळतील. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. अशाच प्रकारची बॅटिंग चालू राहिली तर धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. BK11 हा संघ 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 21 ची इथून पुढे आवश्यकता, 22 ची आवश्यकता, 22 धावा अजूनही बनवायच्यात. कल्पेशचं हे 4थं षटक, वैयक्तिक दुसरं. आज चांगला बॉल आहे. हा चांगला बॉल आहे. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. अपील केलं होतं आणि हो, क्रिकेटच्या खेळामध्ये अपील करावं लागतं. डॉट बॉल आलाय. पहा आवाज किती आहे. मैदान संपूर्ण शांत आहे आणि आवाज यष्टीरक्षकाचा प्रोत्साहित करतायत खेळाडूला. क्रिकेट आहे, क्रिकेटचा हा खेळ. शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल कोणी सांगू शकत नाहीये, परंतु इथं मात्र फटका आलाय. 22च्या बॅटमधून एक धाव आली आहे. 2 धावा. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 18 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 18 धाव फलकावरती. 4 षटक संपलेत. येणारे 12 बॉल आणि इथून पुढे आता बनवायचे त्या 19 धावा. 20 पाहिजे, 20. बारा बॉल 20 ची आवश्यकता आहे. अठरा झाले. 4 षटकामध्ये येणारे 12 बॉल आणि 20 ची आवश्यकता. म्हणजे कार्तिक आणि कल्पेशची 2-2 षटकं त्यांनी हाताळली, त्यांचं काम त्यांनी केलं. आता येणारी 2 षटकं महत्वाची आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 20 ची आवश्यकता. ह्या धावा देखील होऊ शकतात. प्रत्येक चेंडूवरती 2-2 आल्या तर 10 बॉलमध्ये 20 होऊ शकतात. ते करावं लागेल दोन्ही बॅटर्सला. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. राहुलच्या पहिल्याच बॉलवरती फटका आलाय जरूर, परंतु एकच धाव मिळेल. एक धाव मिळेल. ची आवश्यकता. 11 बॉल 19 हे समीकरण. दोन्ही संघ सहजासहजी मॅच सोडायला तयार नाहीयेत, कारण अंतिम फेरीमध्ये जायचंय. फायनलची मॅच खेळायची आहे. समोर खेळाय. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. इथून पुढे 17 ची आवश्यकता. 17 धावा. 10 बॉल 17. 7चा फरक आहे. 7चा डिफरन्स आहे. 3 बॉलवरती 2-2 धावा देखील आल्या तरी कमबॅक करू शकतो, परंतु इकडे मात्र बॉल खाली राहिला. वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल.
पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, ढेल टिपला आणि फलंदाज बाद. 5वा धक्का. निम्मा संघ गारद कमी धावसंख्येमध्ये फाईट. अरविंद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सतराची आवश्यकता. 8 बॉल 17. हा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला, किपरला देखील बीट केलं आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल. LICC संघाने काय गोलंदाजी केली आहे. कमी धावा होत्या, कमी धावांमध्ये फाईट आम्ही करू शकतो हे मात्र त्यांनी दाखवलं आणि कार्तिक आणि कल्पेशचं कौतुक करणं गरजेचं आहे. हा शर्यतीचा वेध घेणारा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचे 6 बॉल. 6 बॉल 17ची आवश्यकता. 6 बॉल 17. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी ही स्पर्धा, रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ असणारी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. अंतिम सामना यानंतर खेळवला जाईल. प्रशांत 11 आपण तयारीत राहायचे. नेक्स्ट मॅच फायनलची मॅच असेल. कोण होणार 22,222 वा आकर्षक ट्रॉफीचा मानकरी? कोण राहणार द्वितीय क्रमांकावरती? कोणाला मिळणार 17,777 व आकर्षक ट्रॉफी? कोणाला मिळणार उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि कोणाला मिळणार मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार? सहा बॉल 17. गोलंदाजी मार्क वरती करण. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये करण अंबाला नावाची चर्चा चालू आहे. भावेशने जर षटकार ठोकला तर त्याच्या षटकारासाठी रोहित कडून 300 रुपयाचा कॅश प्राइज. 300 रुपये. हा पहिलाच बॉल यॉर्कर होता. डॉट बॉल. 5 बॉल 17. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. समोर फटका आलाय. पाहूया किती मिळतील धावा. केवळ 2. आता 4 बॉल मध्ये 15 धावा. डगआउट मध्ये म्हणत असतील भावेश तूच कर काहीतरी भावा. डॉट डॉट आणि डॉट. षटकार आला तर किशोर यांच्याकडून देखील 500, म्हणजे एका षटकाराला 800 रुपयाचं कॅश प्राइज भावेश साठी. उंच खेळलाय बॉल. काहीसा फरक जास्त पडणार नाहीये, परंतु हा बॉल देखील बाहेर गेला नाहीये. संपूर्ण नशीब आज जर पाहिले तर LICC संघाच्या बाजूने, परंतु मेहनत त्यांची पाहायला मिळाली आहे. शेवटचे 2 बॉल 15ची आवश्यकता. फायनलच्या दिशेने LICC हा संघ. 1 बॉल बाकी. 15ची आवश्यकता. कमी धावांवरती रोखलं होतं LICC संघाला, परंतु बॅटिंग मात्र जी BK11 संघाला करायची होती. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के जे कार्तिकने दिले तो टर्निंग पॉइंट होता. नो बॉल. एक बॉल 14ची आवश्यकता. एक बॉल 14 पाहिजे.
आणि LICC हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. कमी धावसंख्येमध्ये फाईट. वेल प्लेड, वेल बॉलिंग मात्र इथे या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली कल्पेश आणि कार्तिक या दोन बंधूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.